नमस्कार, मी अजीम नवाज राही. दैनिक सकाळ सकाळच्या माध्यमातून दैनिक सकाळच्या वाचक वर्गाशी संवाद साधण्याची संधी मित्रवर्य भगवानरावजी वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी उपलब्ध करून दिली. सुरुवातीला दैनिक सकाळ समूहाचे मित्रवर्य भगवानरावजी वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक विसंवादी वातावरण चोहीकडे निर्माण झालेलं असताना अशा पद्धतीच्या लाईव्हच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची जी संधी उपलब्ध होत आहे, मनातली वादळ अभिव्यक्त होण्याची जी संधी उपलब्ध करून दिली जात आहे, दुःख हलकं करण्याची ही प्रक्रिया आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आजच्या या हवालदिल परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राबत आहे, संकट मोठं होतं, परंतु एक दिलानं ज्या पद्धतीचे प्रयत्न होत आहे, जे शासकीय कर्मचारी आपल्या घरादाराची आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता आमच्या जीवितवाच्या सुरक्षिततेसाठी जे रस्त्यावर राबत आहेत, खरं म्हणजे त्यांची करावी तेवढी प्रशंसा थोडी आहे. जशी रात्र सरत असते, कोंबडा हरवतो, दिवस उगवतो, त्याच पद्धतीनं प्रश्नांचा हा काळोखी सरणार आहे. परंतु आम्हाला या साशंक परिस्थितीमध्ये, या अडचणीच्या काळामध्ये, या संक्रमणाच्या काळामध्ये हिमतीनं काम करायचं आहे. एक दिलानं, एक जुटीनं आम्हाला या संकटाचा सामना करायचा आहे. आपण जर एक दिलानं, एक जुटीनं या संकटाचा सामना जर केला, आणि आपण करत आहोत, प्रत्येक शासनाची जी नियमावली आहे, करड्या नियमावली आहे, लॉकडाऊनचे जे नियम आहेत, त्याचं तंतोतंत पालन आपण ज्या पद्धतीनं करतो आहोत, त्या पद्धतीनं या संकटाची जे गांभीर्य सुरुवातीला जे जाणवत होतं ते कमी होत चाललं आहे. धास्तीच्या फुग्याला टाचणी लागत आहे. आणि अशा या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळची संधी उपलब्ध करून दिली. एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे माझ्या कवितांच्या जाणीवांची मुळे. आमच्या सोबत आहे हक्काचं गाव, हक्काची माती, रक्ताची प्रेमाची नाती, स्वतःची हवा, ओळखीचे आकाश. आमच्या सोबत आहे हक्काचं गाव, हक्काची माती, रक्ताची प्रेमाची नाती, स्वतःची हवा, ओळखीचं आकाश. त्यांचा विचार करा जे आले होते मीठ भाकरी हुडकण्यासाठी शहरात. त्यांचा विचार करा जे आले होते मीठ भाकरी हुडकण्यासाठी शहरात. फत्तरदिल शहरानं उचकावून लावले त्या अश्राफ जीवांना काल परवा. किडूक मुडूक पाठीवर घेऊन जे निघाले ओलावलेल्या पापण्यांनी, आपापल्या गावच्या उडीनं न कोणी पृच्छा करणारा, न कोणी निरोप देणारा, दश दिशात परकेपणाचा आभाळ दाटून आलेले. न कोणी पृच्छा करणारा, न कोणी निरोप देणारा, दश दिशात परकेपणाचे आभाळ दाटून आलेले. ज्यांची संपली नाही अजून पायपीट, जे चालत आहेत अनवाणी. ज्यांची संपली नाहीत अजून पायपीट, जे चालत आहेत अनवाणी. न वाटा ओळखीच्या, न वळणे, न खिशात नकाशाची भेंडोळी. मोडी डोक्यावर निरुत्तरित प्रश्नांची, थांबले त्या ठिकाणी दहशतीची घरटी. चालायला लागले तर कानात घोंगावणारा शंका कुशंकांचा वारा. ज्यांची संपली नाही अजून पायपीट, जे चालत आहेत अनवाणी. ना वाटा ओळखीच्या, न वळणे, न खिशात नकाशाची भेंडोळी. मोडी डोक्यावर निरुत्तरित प्रश्नांची, थांबले त्या ठिकाणी दहशतीची घरटी. चालायला लागले तर कानात घोंगवणारा शंका कुशंकांचा वारा. आपण आहोत आपल्या हक्काच्या गावात. आपण आहोत आपल्या हक्काच्या गावात. इथे दिवस थोपटत असतो सांत्वन म्हणून घाबऱ्या घुबऱ्या प्रहरांची पाठ. आपण आहोत आपल्या हक्काच्या गावात. इथे दिवस थोपटत असतो सांत्वन म्हणून घाबऱ्या घुबऱ्या प्रहरांची पाठ. काठ सदैव सौजन्याचे तुडुंबलेले. काठ सदैव सौजन्याचे तुडुंबलेले. कडूस पडायला लागले की ओळखीच्या कुणाड्यात पेटतो दिलासादायक दिवा. कडूस पडायला लागले की ओळखीच्या कुणाड्यात पेटतो दिलासादायक दिवा. हवा क्षितिज कडेला रेंगाळणारी रस्त्यात आडून विचारत असते ख्याली खुशाली. गाव वागत नाही चुकून शहरासारखे तुसडेपणानं कधी. गाव वागत नाही चुकून शहरासारखे तुसडेपणानं कधी. गावच्या मनात असतो मायेचा परंपरागत बारमाही खळाळ. सकाळ संध्याकाळ धीर देणाऱ्या मिथकांची रेलचेल. भडभडणाऱ्या जखमांवर मलम म्हणून
वाड वडिलांनी प्राणपणाने जपलेली मायाळू मौखिकतेची परोपकारी झाडे आपलेपणाच्या पानाफुलांनी गच्च डोरून रेंगाळत असते प्रत्येकाभोवती गावची अदृश्य सावली. मनातले एकलेपणाचे बेट घेऊन आपण पडलो घराबाहेर तर मंदिर मशीद दर्ग्याच्या चौथऱ्यावर हमखास भेटतो जीवाभावाचा इसम एखादा. मनातले एकलेपणाचे बेट घेऊन आपण पडलो घराबाहेर तर मंदिर मशीद दर्ग्याच्या चौथऱ्यावर हमखास भेटतो जीवाभावाचा इसम एखादा. ज्याच्याकडे असते तणावाच्या फुग्याला टाचणी लावण्याची कला जन्मजात, तो हळूच उघडतो गप्पा गोष्टीचा संदूक. अंधुक वर्तमानात यायला लागते चकाकी. खानदानीतली एखादी पोक्त म्हातारी मडकट चंची उघडून पिवळ्या धम्म पानावर ओढते सफेद चुण्याची आडवी तिडवी रेग. तंबाखू लवंग सुपारीच्या चुऱ्याचा बोकणा अलगद दाळेखाली ठेवत गतकाला सोबत घेऊन जाते आपल्याला. वंशावळीची रेखाटते हुबेहूब चित्रे. त्या चित्रात गुदमरतो छळणारा वर्तमान. मलाही कैक वेळा खुणावत राहिले स्थलांतर. 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 गारुड घालत राहिला झगमगाट डोळे दिपवणारा शहरांचा. मलाही कैक वेळा खुणावत राहिले स्थलांतर. गारुड घालत राहिला झगमगाट डोळे दिपवणारा शहरांचा. बळी पडलो असतो प्रलोभनाला. गुंडाळला असता बाडबिस्तारा गावातून तर अनुभवता आली नसती कागदाचा शिवार समृद्ध करणारी मानसन्मानाच्या कणग्या भरणारी सृजनाची सुगी बारमाही. मलाही कैक वेळा खुणावत राहिले स्थलांतर. गारुड घालत राहिला झगमगाट डोळे दिपवणारा शहरांचा. बळी पडलो असतो प्रलोभनाला. गुंडाळला असता बाडबिस्तारा गावातून तर अनुभवता आली नसती कागदाचा शिवार समृद्ध करणारी मानसन्मानाच्या कणग्या भरणारी सृजनाची सुगी बारमाही. कोरडे राहिले असते आयुष्य लुळे. ओली ठेवत आला गाव माझ्या कवितेच्या जाणीवांची मुळे. ओली ठेवत आला गाव माझ्या कवितेच्या जाणीवांची मुळे.